जनता रिपोर्टरच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बातमी आहे वर्ध्यातून। धक्कादायक बातमी आहे। वर्ध्याच्या वृंदावन नगरामध्ये दूषित पाणी हे नागरिकांना प्यावं लागतंय। नाल्यातील दूषित पाण्यामुळे इथल्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। नाल्याचं दूषित पाणी बोरवेल आणि विहिरींमध्ये सुद्धा जात आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। वर्ध्याच्या सिंधी मेघे भागातील वृंदावन नगर परिसर येथील सार्वजनिक सांडपाणी वाहणारा गटार नाला लेआउट धारकानं बंद केल्यामुळे परिसरातील नागरिक मोठ्या संकटात सापडलेत। नाला तुंबल्यानं सांडपाणी थेट रस्त्यावर साचून राहिले। संपूर्ण परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे। घराबाहेर पडणंही नागरिकांसाठी कठीण झालंय। याचा सर्वाधिक फटका पिण्याच्या पाण्याला बसलाय। परिसरातील अनेक घरांच्या विहिरींना गढूळ पाणी आणि दूषित पाणी येत असल्यानं हे पाणी पिण्यायोग्य राहिलेलं नाही, त्यामुळे नागरिकांना लांबवरून पाणी आणावं लागतंय। परिसरात सांडपाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव सुद्धा वाढलाय। डेंग्यू, मलेरिया यासारख्या संसर्गजन्य आजारांचा धोकाही निर्माण झालाय। लहान मुलं, वृद्ध आणि महिलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायतीचं लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी लेखी निवेदन सुद्धा सादर केलंय। ही बातमी ज्यावेळेस जय महाराष्ट्रानं दाखवली त्यानंतर मात्र या ठिकाणी प्रशासनाचे अधिकारी आले आणि त्यांनी या समस्येबाबत माहिती घेतली आहे। तर नेमकी काय समस्या होती, नागरिकांसोबत बातचीत करून त्यांच्या समस्या समजून घेतल्यात आमचे प्रतिनिधी प्रमोद पानबुडे यांनी। पाहूयात। वर्ध्यातील सिंधी मेघे ग्रामपंचायत हद्दीमध्ये येणाऱ्या वृंदावन नगर त्यामध्ये भाग क्रमांक 5 आणि 6 मध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांना दूषित पाण्याचा सामना करावा लागत आहे। यावरच बोलण्यासाठी आपल्यासोबत सिंधीवासी आहेत। भाऊ, काय सांगाल, काय समस्या आहे तुमच्या परिसरामध्ये? सांगा। आमच्या समस्यामध्ये इथे 2 वर्ष आधी नाली झालेली आहे, पण नाली समोर लेआउट धारकाने नाली थांबवली आहे। त्याच्यामुळे नाली पूर्ण थांबलेली आहे 1 महिन्यापासून। आम्ही प्रशासकीय अधिकारी, BDO, प्रशासकीय अधिकारी, ग्रामसेवक तिथला फोन उचलत नाही, किती फोन केले तरी। त्याच्यामुळे मोठी समस्या आहे आणि इथल्या लोकांच्या आरोग्यात धोका आहे। विहिरीला पाणी खराब येत आहे, बोरला पाणी खराब येत आहे। त्याच्यामुळे पिण्याच्या पाण्याचा डासाचा खूप प्रादुर्भाव झालेला आहे। नळाचं पण, आमचे नळ पण खूप रेग्युलर। नक्कीच यावरच बोलण्यासाठी आणखी सिंधीवासी आहेत। काय समस्या आहे? आमचा नळाचा पण प्रॉब्लेम आहे। नळी रेग्युलर येत नाही, त्याच्यामुळे काय होते की जे बोरचं पाणी घ्यावं लागते आम्हाला, त्या बोरच्या पाण्याचा खूप म्हणजे विके भाऊंच्या वगैरे घरी तर अगदी अळ्याचं पाणी येऊन राहिलेलं आहे। यावरच बोलण्यासाठी आणखीनही काही प्रभागवासी आहेत। काय समस्या आहे, काय सांगा? नमस्कार सर। वृंदावन नगर भाग क्रमांक 5 आणि 6 येथील जे काही नागरिक आहेत यांना जे काही नालीची सांडपाण्याची व्यवस्था होती ती आधी सुरळीत होती, परंतु काही लेआउट धारकांनी आणि काही प्लॉट धारकांनी ती आमच्या प्लॉटमधून नाली जात आहे असं म्हटल्यामुळं ती नाली बंद करण्यात आली। त्यामुळं तुडुंब या नाल्या भरलेल्या आहे आणि आधीच या परिसरात काही ठिकाणी नळ आहेत। जवळपास 200-250 घरं आहेत की आमच्या इथं 2 वर्षापासून नळ आहेत परंतु पाणी नाही आहे। काय सांगाल तुम्ही, काय समस्या आहे? आपले ते वृंदावन वार्ड नंबर 5 मध्ये जे सांडपाणी आहे तर सांडपाण्याची ही व्यवस्था तरी तात्पुरत्या स्वरूपात झालेली आहे। आता ते समोरच्या ते लेआउटमध्ये त्यांनी तरी नाली बंद केलेली होती। त्यावेळेस म्हणून आम्ही प्रशासनाला निवेदन दिले, त्यावर त्यांनी आम्हाला ते तात्पुरती पाण्याची व्यवस्था करून द्या असे आम्ही त्यांना सांगितले पण होते, पण अजूनपर्यंत ते तात्पुरत्या पाण्याची सुद्धा व्यवस्था झालेली नाही। नक्कीच पाण्याचा प्रश्न हा गंभीर होत चाललेला आहे। याकडे आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हा महसूल यंत्रणा किंवा जिल्हाधिकारी यांनी लगेच लक्ष देऊन हा प्रश्न निकाली काढावा अशीच एकंदरीत वृंदावन वासियांची मागणी आहे। प्रमोद पानबुडे, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी, वर्धा। तर आपल्यासोबत स्थानिक नागरिक डॉक्टर प्रसाद जुंबडे हे जोडलेले आहेत। त्यांच्याकडून या संदर्भातील अधिक माहिती घेऊया। प्रसादजी, जय महाराष्ट्रामध्ये स्वागत। किती दिवसांपासून ही समस्या आहे आणि किती दूरवरून तुम्हाला पाणी त्यामुळे आणावं लागलं होतं? सर, नाल्यांची इकडच्या सांडपाण्याची समस्या तर वर्षानुवर्षांपासून आहे। बरं। आणि तात्पुरती व्यवस्था ग्रामपंचायत कडून करण्यात आली होती। नळाच्या पाण्याची व्यवस्था तर आमची म्हणजे नळाच्या पाईपलाईन भरपूर वर्षांच्या झालेल्या आहे, पण पाणी तिथपर्यंत येत नाही ऍक्च्युली। मग आम्हाला बोरचं पाणी वगैरे वापरावं लागतं। आणि आता जो पाण्याचा जो सांडपाण्याचा प्रॉब्लेम तयार झालेला आहे सर, ऍक्च्युली काय झालं की समोर जाऊन आमच्या इथे लेआउट पडलेलं नवीन, तिथे ती नाली बुजवण्यात आली इन द सेन्स त्यांच्या त्या लेआउट मधून ती नाली गेलेली आहे। बरं। ती बुजवली असल्या कारणाने या संपूर्ण एरियातली जी सांडपाण्याची नाली आहे किंवा जी व्यवस्था आहे ती हे एक मोजक्या लाईन मधून जाते। तर त्या लाईन मध्ये जितकेही घरं आहेत आता त्यांच्या बोरला, विहिऱ्यांना अगदीच झरे आलेले आहेत सर गढूळ पाण्याचे, म्हणजे अळ्या दिसतात पाण्यामध्ये। जी,
मात्र प्रसादजी, विहिरींना आणि बोरवेलला सुद्धा दूषित पाणी येते अशीही माहिती समोर आलेली आहे. सध्याची नेमकी काय स्थिती आहे की तशीच स्थिती अजूनही आहे? नाही, तशीच स्थिती आहे सर. कारण इतकेदा निवेदन देऊन सुद्धा म्हणजे स्थानिक रहिवाशांनी आम्ही निवेदन दिले, कम्युनिकेशन पण केलं बऱ्याच प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत, पण पाहिजे तसं आम्हाला काही निराकरण मिळालं नाहीये. म्हणजे लेआउटवाल्यांनी त्यांनी शाश्वती दिलेली आहे की मी जागा करून देतो, हम्म. पण प्रशासनाकडनं दिरंगाई होत आहे. म्हणजे ते पाणी जर समजा तिकडे कुठे कनेक्ट झालं जाण्याकरता, जे तुंबलेलं पाणी आहे ते निघून जाईल. त्याच्यामुळे कदाचित तात्पुरती व्यवस्था होऊ शकते. कारण आता हे व्यवस्था होऊ शकते सर उन्हाळ्यामध्ये. बरं. या काही दिवसांमध्ये जर नाही झालं तर मग पावसाळ्यामध्ये अजून जास्त थैमान असतो. जी. मात्र प्रसादजी, प्रशासनाचे काही अधिकारी या ठिकाणी आले होते, त्यांनी पाहणी केली अशीही माहिती समोर येते. शेरा दिलेला आहे सर. याला किमान 10 दिवस झाले, पण त्यानंतर सुद्धा 10 दिवस सुद्धा म्हणजे तुंबलेल्या पाण्याकरता गटार व्यवस्थेमध्ये 10 दिवस म्हणजे भरपूर मोठा कालावधी झालाय ना सर. इकडे लहान मुलं भरपूर आहेत. म्हणजे जवळपास प्रत्येकाच्याच घरी 1 किंवा 2 अपत्य आहे लहान. आणि डासांचा प्रादुर्भाव इतका झालेला आहे सर इतक्यात की इकडे इतके डास आम्ही आमच्या एरियामध्ये इतके नव्हते पाहिले. मागल्या या 10-15 दिवसामध्ये 1 महिन्यामध्ये खूपच जास्त त्रास होणार आहे. जी. मात्र प्रसादजी, मग काय उपाय आहे या समस्येवर? तुमच्याकडे काही या संदर्भात उपाय आहे जो प्रशासनापर्यंत पोहोचू शकतो आपण? सर ऍक्च्युली ही जी नाली बनवलेली आहे, या नाल्याचं म्हणजे ऍक्च्युली हा नाला सँक्शन झाला होता म्हणून आम्हाला कळलं होतं प्रशासनाकडनं. लेखी काही कळलं नव्हतं, पण त्या नाल्याचं स्वरूप छोट्या नाल्यांमध्ये झालं. आणि सगळ्या नाल्या ज्या आहेत त्या काटकोन स्वरूपात बनवलेल्या आहेत, जे आम्हाला असं वाटते की वेल डिझाईन नाहीये. म्हणजे प्रॉपर वेनी त्याचं प्लॅनिंग झालेलं नाहीये. ते पाणी इतकं जास्त डायव्हर्ट झालेलं आहे की ते थोडं जरी समोर आमच्या घरांकडे प्रॉब्लेम झाला, इकडे नवीन नवीन वस्ती होत चाललेल्या आहे सर सिंधीमेघेमध्ये. जी. तर जिथे कुठे नवीन वस्ती होते तिथे पाणी थोडंसंही थांबलं की बाकीच्या एरियामधलं पाणी थांबत येते आणि त्यामुळे या सांडपाण्याचा भयंकर त्रास होण्यास चालू होतो. ठीक आहे. प्रसादजी, खूप खूप धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. धन्यवाद. तर जनता रिपोर्टच्या या भागामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी बघत राहा जय महाराष्ट्र.